हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 24. तर आज आपण काय शिकणार आहोत तर ऑफिस स्टाफ सोबत म्हणजे आपल्या ऑफिसचे जे कलिग्स असतात त्यांच्यासोबत आपलं इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन कसं असायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुम्हाला ऑफिसच्या कलिग्स सोबत ब्रेक टाइममध्ये किंवा मीटिंग टाइममध्ये किंवा तुम्ही भेटल्यानंतर किंवा त्यांचा निरोप घेताना तुम्हाला कसं बोलायचं आहे हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सो इथे आपण अमित आणि प्रिया या दोघांमधलं कन्व्हर्सेशन बघतो आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा अमित आणि प्रिया ऑफिसमध्ये येतात ते भेटतात तेव्हा भेटल्यानंतर काय बोलायचं. सो अमित जेव्हा बोलेल गुड मॉर्निंग प्रिया म्हणजे काय शुभ सकाळ प्रिया, तर प्रिया त्याला काय प्रियाचं उत्तर काय असेल, गुड मॉर्निंग अमित, हाऊ वॉज युअर वीकेंड. ओके, म्हणजे असं तुम्हाला बोलायचं आहे. हे ॲज अ एक्झाम्पल मी दोन कलिग्स घेतलेले आहे, अमित आणि प्रिया, असं तुम्हाला बोलायचं आहे. सो प्रिया म्हणते गुड मॉर्निंग अमित, हाऊ वॉज युअर वीकेंड म्हणजे काय, शुभ सकाळ अमित, तुझा आठवड्याचा शेवट कसा गेला. ओके. त्यावर अमितचं आन्सर काय असेल, सो इट वॉज रिलॅक्सिंग, आय स्पेंड टाइम विथ माय फॅमिली म्हणजे काय, माझा वीकेंड छान होता आणि मी कुटुंबासोबत वेळ घालवला. ओके. सो त्यावर प्रिया काय बोलेल, दॅट्स ग्रेट, नाव बॅक टू वर्क म्हणजे काय, छानच, आता पुन्हा कामाला सुरुवात करूया. ओके. नेक्स्ट जे कन्व्हर्सेशन आहे, अमित काय बोलेल की डिड यू फिनिश द रिपोर्ट फॉर द क्लायंट म्हणजे काय, क्लायंटसाठीचा रिपोर्ट पूर्ण झाला का. ओके. सो प्रिया त्यावर काय बोलेल, आय एम ऑलमोस्ट डन, आय विल सेंड इट बाय नून म्हणजे काय, जवळपास झाला आहे, मी दुपारी पाठवीन. ओके. त्याच्यानंतर अमित काय बोलेल, परफेक्ट, लेट मी नो इफ यू नीड एनी हेल्प म्हणजे काय, उत्तम, तुला काही मदत लागली तर सांग. त्यावर प्रिया काय बोलेल, शुअर थँक्स अ लॉट म्हणजे नक्कीच, खूप धन्यवाद. ओके. नेक्स्ट कन्व्हर्सेशन मध्ये प्रिया बोलेल, लेट्स टेक अ टी ब्रेक म्हणजे काय, चहा ब्रेक घेऊया का. ओके. त्यावर अमित काय बोलेल, गुड आयडिया, आय नीड अ ब्रेक टू म्हणजे छान कल्पना, मलाही थोडा ब्रेक हवा आहे. ओके. त्यानंतर प्रिया जर असं बोलायचं असेल तिला की मी ऐकलंय 3 वाजता मॅनेजर सोबत मीटिंग आहे, तर इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, आय हर्ड देअर इज अ मीटिंग विथ द मॅनेजर ॲट 3 PM. ओके. म्हणजे मी ऐकलंय की 3 वाजता मॅनेजर सोबत मीटिंग आहे. त्यावर अमित काय बोलेल, होय, ती नवीन प्रोजेक्ट अपडेट्स बद्दल आहे म्हणजे काय, येस, इट्स अबाउट द न्यू प्रोजेक्ट अपडेट्स. ओके. असं अमित त्यावर आन्सर करेल. आता नेक्स्ट अमित असं बोलेल, इट वॉज अ बिझी डे टुडे. आता डेच्या एंडिंगला कसं बोलायचं आहे, सपोज तुम्ही असं जनरली बोलता की आज खूप गडबड होती म्हणजे काय, इट वॉज अ बिझी डे टुडे. त्यावर प्रिया काय बोलेल, हो पण आपण सगळी कामं पूर्ण केली म्हणजे काय, येस, बट वी कम्प्लिटेड ऑल अवर टास्क. ओके. नेक्स्ट कन्व्हर्सेशन काय आहे, सी यू टुमॉरो. अमित जेव्हा मला ऑफिस स्टाफ सोबत जेव्हा निरोप घ्यायचा असेल किंवा त्यांना बाय वगैरे आपण जनरली करतो. ओके. उद्या भेटू असं आपण बोलतो, उद्या भेटू, चांगली संध्याकाळ घालव असं बोलायचं असेल तर कसं बोलणार, सी यू टुमॉरो, हॅव अ गुड इव्हनिंग. ओके. सो त्यावर प्रिया काय बोलेल, टू ही आणि बाय म्हणजे यू टू अँड देन बाय. सो असं तुम्हाला ऑफिस स्टाफ सोबत एक जनरल कन्व्हर्सेशन करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट जे इंग्लिश स्पीकिंग व्हिडिओज आहेत मी डेली घेऊन येतच असते. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.